एकापेक्षा एक नमुना अरे उंटावरला जो तो शाना एकापेक्षा एक नमुना उंटावरला जो तो शाना ते बोलवलंय ना सगळ्यांना बोलवले की सगळ्याला पण माहित नाही वे गावात चर्चा जत्रा कशी आली का लवकर येतो जरा नियोजन कशाला बोलवलं हे बघा संक्रांत जवळ आली तर आपल्या गावच्या परंपरेप्रमाणे आपल्या गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आपण नाटकाचा प्रयोग ठेवतो त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे काय मत असणार आहे आबा दरवर्षी प्रमाणे मुंबई नाही तर पुण्यावर नाटक बोलवायचं मी काय म्हणतो आबा मुंबई पुण्यावर नाटक बोलवण्यापेक्षा आपणच गावात बसवलं तर तेवढंच सगळ्या कलाकारांना काम करायची संधी पण मिळेल बरोबर आहे ही कल्पना चांगली आहे कल्पना तर गावात नाही मुंबईला गेली बोलते कल्पना माझी आयडिया पण नाटक बसवणार कोण कोण म्हणजे गायकवाड मामा आहेत की अहो ये नाही त्या बँकेतल्या नाटकात काम केलं होतं बाबा मी नाटकात काम केलं होतं मी नाटक बसवलं नव्हतं अहो बसवायचंच आहे ना मी बसवतो की सगळ्यांनी काय बसवतो नाटक बसवायचं म्हणजे काय खांबाना हरभरा घेऊन बसायचं नाही नाटक आहे अवघड आहे आणि कलाकार कुठला आणणार तुम्ही त्यातनं बी अहो मामा आपल्याच गावातलं कलाकार घ्यायचं आणि कोणी नसलं तर मी आहेच की अरे आपण पिकली पानं ही पोरांनी करू दे की काहीतरी आता कसं पण ते स्त्री भूमिकेचं काय करणार त्यात हा काय मामा तुम्ही विचारताय अहो आहे की आपले मोहिनी असे बी करेलच की ठरलं तर नाटक करायचं तुम्हाला काय लागेल ते गावाकडनं मिळेल पण गोष्ट आहे का एखादी तुमच्याकडे आहे ना एक जुनी आहे ती काढतो मग बघू मामा आपण सगळे मिळून करू नाटक नॉट टेन्शन चालतंय एक काम करा तुम्ही नको शब्द सांगतो उद्या 4 वाजता देवळात या सगळी नाटकाची तयारी करू चला 1 मिनिट चिनू हा बोला की मामा थोड्या वेळात जरा घरी ये महत्वाचं हो ठीक आहे येतो तू जातो काय मामा मामा तर आमचं काम आहे मला सांगायचं काय असेल ते काय हिरो बिरो घेतला मी हिरो करणार काय झालंय तुमचं मला तर काही कळे ना भर नुसता पसारा करून ठेवलाय सकाळपासून बघते नुसता घरात पसारा चाललाय इकडून इकडं चाललंय आपलं काय चाललंय मला खरंच नाही तुमचं काही कळलं आता ते सगळं कोण आवडणार आहे मी आवडतो माझे राणे तू कशाला तराब करतीयस केवढा पसारा काढून ठेवलाय सकाळपासून सापडली स्क्रिप्ट सापडली बरं झालं मी सापडलं नाहीतर एक माणसाने माझं दिवसभर डोकं खाल्लं असतं मामा स्क्रिप्ट आणि कशाला अगं गाववाल्यांनी माझ्यावर नाटक बसवायची जबाबदारी दिली आहे नाटकाची स्क्रिप्ट आहे अय्या
नाटक बसवणार हं. पण स्टोरी काय आहे मामा? अगं स्टोरी अशी आहे, एक असतो राजा, एक असते राणी. हा? पण राजा जरा म्हातारा असतो आणि त्यातला प्रधान आहे ना तो जवान असतो. बर प्रधानाबरोबर आबूराव बाबूराव नावाचं 2 शिपाई असते आणि ही सगळी कट करते ती. कोण? प्रधान आबूराव बाबूराव. आणि त्या म्हाताऱ्या राजाला मारून राणी बरोबर प्रधान लगीन करतो. अशी ती स्टोरी आहे. वा मस्त आवडली. अरे वा 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 वा, स्टोरी तर छानच आहे. हा मग म्हातारा राजा आहे ना? हो मग आहे का आपल्याकडे म्हातारा राजा? हे कडे राजा. नाही बाबा, मी म्हाताऱ्याचं काम नाही करणार. पोराचं काम असेल तर सांगा ना मामा. काय करू? लाल्या राजा होईल. हा जगू शेठ तुम्ही प्रधान आणि नामदेवराव आणि चिनू शेठ तुम्ही काय करा 2 शिपाई करा. चालतंय. पण मामा राणी कोण करणार? अर्थात मोहिनीचं. काय अहो पण मग मी कशी काय? तुला काय करायचं हे तुझा मामा आहे ते तुझ्या संग. तो अजिबात काळजी करू नको. तू एक काम कर मला पाठवून दे तुमचा. मुलगी राणी तर मुलगी राणी चालतंय. म्हातारा राजा पुढचं जातो राजा करणार आहे ना 1000 द्यायचं. प्रधान 700, नाम्या 500 आणि चिन्या तुझ्याकडे बी 500 पाहिजे. पण होय मामा, पैसे कसलं? हे नाटक तर गावचं आहे ना? वय तर सगळा करतं गाव करते आणि तुम्ही कसलं रेट काढला होता मध्ये? आले काय तुमचा मेंदू चालतो का? हा 6 महिने हे स्क्रिप्ट लिहिली मी. हे जे जरस काढले ते त्याचा खर्च आणलाय मी. तुम्हाला ती शिपायाचं राजाचं प्रधानाची साताऱ्यासनं मला कापड आणायची ती कपड येतं वय इतकं सगळं लय खर्च येणार याला. तुमची जर कोणाची पैसे द्यायची तयारी नसली मी गाववाल्यासनी सरळ सांगतो आणि ती नाटकच कॅन्सल न ग मला. अहो मामा मी देतो पैसे, हे भिकारचोट काय पैसे देतात? आणि वरतून तुमची क्वार्टर पण लागली माझ्याकडे. ओ शेठ, मी देतो मामांना 1000 रुपये वरनं एक कोंबडी देतो. तुम्ही काय समजला? हाट लेकरलं तुम्ही काय देताय? मामा मी तुम्हाला एक बाय आणून देईन. त्यात काय? पुणे महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें. तुम्ही काय देताय? मामा मी तुम्हाला एक बाय आणून देईन. त्यात काय एवढं? तर आता विषय असा आहे हे आपण नाटक जे बसवतोय ते सगळ्यांनी मन लावून प्रॅक्टिस करायचं. आता कधी येणार आपापलं काम नीट ध्यानात ठेवायचं. हा तुम्ही फक्त चहा पाण्याचं बघायचं. हो मामा आलं लक्षात? आता इथं विषय पहिला असा आहे की राजा बोलतो. कोण बोलतो? राजा बोलतो. कोण आहे रे तिकडे? तेवढे शिपाई येतो आणि म्हणतो महाराजांचा विजय असो. चला राजा या पुढे बोला. महाराजांचा विजय असो. अरे नाल्या तू राजा आहेस का? मग तू शिपायाचं कसं बोलतेस मध्ये? शिपाय ते माझा डायलॉग आहे लागल्या. तू शिपाई आहेस ना? मग उभा राहा की. हा लाल्या चल चालू कर तुझं. कोण आहे का घरात? जा पुढच्या दाराला जा. काय? अरे तू राजा आहेस ना, राजासारखं वाग. शिपायासारखं काय बोलतोयस? शिपायाची वाक्य तुला सांगितली का? राजा कसा वागतो, राजा कसा चालतो हे कळलं पाहिजे तुला. राजा असा बसला इथं लक्षात घे. तर राजा असा उभा राहतो आणि असा चालतो. बरोबर. तू आलाय कोण आहे काय घरात? भिकारी आहेस तू. राजा आहे नीट कर. कोण आहे रे तिकडं?
महाराजांचा इथे दिनानाथ चौहान असो नाम्या जो काय अग्निपथचा पिक्चरचा डायलॉग बोलतोस का आपल्या नाटकातलं डायलॉग बोल दुसरं काय बोलू नको मामा मी राजसाहेब जेवण यायला येणार नाही म्हणून गप्रे म्हातारे मला माहितीये तू कसा करतो ते बरं भांडण करू नका सर मागे पंखा नीट खाली बसा आता परत सुरू करू आपण लक्ष झालंय का तुझ्या काय लक्षात दिना पुढे तू खाली बस माझा आहे का हे राजा नीट हलव या हाली होती तुला काय करायचंय कसं राजाचा डायलॉग कसा पाहिजे मामा असा पाहिजे तू कशाची किती आम्हाला टू बी और नॉट टू बी दॅट प्रश्न तुझा प्रश्न पोहोचत करून एका फाटक्यात सरळ खाली बस एकतर बसायला तिथं नाटक उठी आणि हे नाटक लावली कुठं हे कुठं उभा राहायची राजा कुठे शिपाई कुठे तुझा पंखा कुठे हा बोल राजा तू बोल अरे काय तुझा मी तुझा राजाची वाक्य तू बोल काय राजा तू बोल मन कोण आहे रे तिकडे हा मन कोण आहे रे तिकडं महाराजांचा इतिहास एखादा नीट कर की कसलं करायला लागतो आज कसं करायचं छामणी दाखवतो तुला या असं ना पाहिजे महाराजांचा इतिहास साक्षी जगू शेठ तुमचा मेंदू चालतो का शेठ गेली तिकडे गावात ही नाटक आहे नाटकाचा इथे का असतो नक्क तिथं अक्कल पाठवू नका राजा काय तू शिपाई काय नेपाळच नाही तिकडे कसं कोपरे मी सांगतो का राज्याचा इतिहास साक्षी तिकडे त्याची तारा करू मी नीट समजून सांगतो तुम्ही सगळ्यांनी गडबड करू नका तू जगूशे खाली बस नाही गडबड करू नको पुढे पुढे येऊ नको सर नाम्या तुझा वाक्य घे लाल्या तू म्हातारा राजा आहे म्हाताऱ्यासारखं कर मामा सांगा तुम्ही त्याला जरा म्हातारा राजा कसा करतो अहो थांबा जगूशे तुम्ही काय गडबड करताय वेळ आहे अजून बाबा हा तुम्ही बोला महाराजांचा इतिहास नवाज बोला राजाचं काय हलवलं अरे राजा आहे का भिकार आहे राज्याचं काय हलवलं असं असतं काय काय जगा गोष्टी काय ती राज्याची काय हाल हवा असं असतं व्यवस्थित बोलायचं ते चष्म्याचं जरा दिसलं नाही म्हातारे अर्धा नीट चष्मा लावून बघ ना मग खाऊ जाऊ शेत बरोबर केलं ते छप्पन मिस्टेक झाली ती मिस्टेक झाली अरे तू माझ्या डोळ्यात कुठं घालतो अरे राजा आहे ना ऐक ना राज्याचे काय हाल हवा असं जी भाषा बोलली जाते ही नाटकाची भाषा असते मी येऊ का माझं पाठ झाले कोण पाठ थांब जरा गडबड तुझ्या वेळेला सांगतो तुझ्या एंट्रीला अजून काय काय जमणं झाले तुझं काय वाट मध्ये लावले आता एक काम करू थांबा काय दूर तू काय तुझं नाटक चाललंय मागं सोडून नीट बस त्याची ऑर्डर दिली का चांगली सांगितलं नीट काय ठीक आहे मी तूच काय करता आली माहिती आहे तुम्ही त्याला शिपाई करायला निघाला म्हणून तर कॅन्सल केलाय त्याला आता पुढचं घ्या एक काम करा आता राणीची एंट्री होईल राज्यात आनंदी आनंद आहे राणी सरकारला बोलवा फक्त राणी सरकार बसतील मी बघतो त्याला कोण उठीत इथून जगू शेठ तुम्हाला काय सांगितलं तुम्ही मध्ये मध्ये एंट्री घेऊ नका राणी सरकारची कधी एंट्री मी बघेन ना तुम्हाला कळतं का नाटकातलं माझं आयुष्य घालून येत नाही तिकडे बसा खाली तुमच्यापेक्षा ते प्याड बरं काय राहून नाटक लावलंय आता शांतता घ्या सगळ्यांनी आता राणी सरकारची एंट्री होईल बहिणी ये तुझी एंट्री घे मी आले अरे तुम्ही काय तमाशा लावलाय हा बहिणी तू थांब तू परत कशाला उठला आम्ही प्रधान आहे ना काय प्रधान आहे तुला एंट्री कधी यायची सांगतो नाल्या तुझा मेंदू पेटलाय जाळाय का त्याची राख झाली उठ
अरे राजा कोण पडता राजा कोण येत आहे मला बसून देत नाही बसलो मामा काय जगात मोहिनी आता तू काय कर तुझी एंट्री घे तुझं वाक्य पाठाय तुला प्राणनाथाचं घेऊन टाक चल घे मी आले कोण आहे प्राणनाथ? कशाला तो इकडे बाहेर काढा त्याला तुझा मेंदू पेटलाय जवळ त्याची राख झाली अरे राणी असते ना ती राजाला प्राणनाथ म्हणते नीट 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 त्याकडे करू नीट बस बस खाली अरे वा राजा मेरा नाम राजा अरे वा शिंदे सरकार अरे सॉरी काय चाललंय काय नाटक सॉरी या राणी सरकार तुम्हाला नीट करायचे का बंद करायचे नाटक आता मी बरोबर बोलतो कशाचं काय मी बरोबर मामा मी तुम्हाला म्हणलं का नाही तू जरा समजून सांग काम करा अरे मोकळं तर घेऊन आलं बघ ए पहिला अरे त्याच्या चहा तरी आहे का तीनदा मला त्याला बसला तिथं बरी काय सध्या मला मामाने चादरी काम दिलं तुझी ती पण नाही केली तुला टॉयलेट पण नाही दिले होत गेले फास्ट तोपऱ्यात तुम्ही राजा केला का नाही इथभर लाकडाची हातभर ढकली उडीची ते काढून टाका तुमच्याकडे एवढा 10,000 पहिल्या 10,000 राहिले असताना काय तुम्हाला भीती म्हणजे राजा कोण करायचं अहो मीच राजा करणार कोण दावा तुमच्या बा या करतो आता ही व्यसन आजचा दिवस बास मायला या मामानं तर लय डोकं दुखावलंय राव एकच डायलॉग किती वेळा घ्यायचा महाराजांचा विशाल असो महाराजांचा विशाल असो ए ना म्या ते इजे असो आहे इजे असो कळलं का विशाल वेगळा आहे चकना दे तुला बॉबी आणायला सांगितली होती ना घे ना बॉबी ए लाल्या बॉबीचं नाव काढायचं नाही हा बॉबीचं नाव काढायचं नाही बॉबी आपली एक्स गर्लफ्रेंड आहे यक्स म्हणजे एक्स म्हणजे मागल्या वेळची रे ट्रिपल एक्स म्हणा ना तुमच्या 3 गर्लफ्रेंड होत्या ना अरे काय मुर्गा असं काय मोजकाडच फोडील तू 3 कुठं 4 होते ना 4 होत्या हा 4 होत्या ती विसरलास काय चंदा हा कसा विसरील तिलाच मी काढून दिला होता ना धंदा भाजीपाल्याचा जरा लवकर बोल जा ना बे घ्या महाराज पॅक घ्या हे काय म्हणते महाराजाचं काय हलवलं ओ शेठ होते ना चुकी पण काय पण म्हणा मोहिनी राणीच्या रोल मध्ये काय दिसत होती का नाही पण काय बे म्हणा आपली मोहिनी अशी राणी कुठेच नसेल आणि मी राजासारखा मायला अरे तोंड बघितलं का आरशात अरे बैला तू नाटकातला राजा आहेस आणि तो बे म्हातारा प्रेमात वय बघायचं नसतं दिल बघायचं असतो दिल अरे ते दिल तवा दिल समजलं आलाय मोठा तुमची लपडी मला काय माहित नाहीत का हा काय तुझं त्या नाक्यावरच्या भाभी सोबत होतं जाऊन सांगू का मी मोहिनीला आणि तू लहानपुरीच्या मागे लाल टपकवत फिरतो ते सांगू मी मोहिनीला अरे भाड्यानो जरा शांत बसा माझं आहे का एकदाच हे नाटक होऊ द्या मग मी मोहिनीला प्रपोज करतो आणि मग तिला हे सगळं सांगतो तू सांगणार तू प्रपोज करणार पहिला मी करणार मी मोठा आहे बोला ना मोठा म्हातारा बर जाऊ द्या कुणी पण प्रपोज करा बर कुणाला हो म्हणली तर म्हणून म्हणतो मुकाटानं दारू पी
आता नशा फक्त तिच्या डोळ्यांची. ए तुम्ही दोघांनी मध्ये यायचं नाही माझ्या, नाहीतर काय करणार बे धोत्र्याच्या फुला? मी काय बी करू शकतो. काय करणार? पण आता मी फक्त 10 रुपये. ए चल हटे फुसक्या फटाकड्या. चला 10 रुपये गप मिळते ना फुकट ढोसकी. कुठे आपली मार्ग नाही. त्याला काय करतोय का व्हायचे वाचन पाठांचं कशी नाटकाचं किती वाक्य पाठली? अर्ध नाटक पडतात. अर्ध वाक्य झाले. अगं मामा तुम्ही हे घ्या तुमची स्क्रिप्ट. किती पाठ झाले? अर्ध वाक्य. अरे तुझा मी दूर राखेल केलाय. तू स्क्रिप्ट दाद झालं मी होळा मी तुला बसलाय आणि बसलाय ती बसलाय उलटी घेऊन. उलटी आहे काय ती? तरी मला वाक्य पाठ का होईना झालंय. बऱ्यापैकी नाटक आता आपलं बसत आलेलं आहे. माझी डिग्री आहे ना मामा, काल माझ्या विचार प्रधान आहे ना तू. आता घे तुझी डिग्री. कशाला हसतोय? विलन आहे ना मामा मी, म्हणून असतो. अरे तू विलन आहेस, रावण नाहीस. आता हे दुसरं झाला मी घेतो बरोबर. हा घे व्यवस्थित घे. महाराजांचा विजय असो. राज्यात सगळं बरं चाललंय का? राज्यात सर्व कुशल मंगल आहे का? बरोबर. एक अत्यंत दुःखाची बातमी आहे. म्हणजे 2 दिवसात महाराजांचा मृत्यू होणार आहे असं मला ज्योतिषाने सांगितलंय. मी मानणार नाही. तो माझा रूम कापतोय. मी मानणार नाही. आणि नाटक चालू झालंय तरी माफी मला मामा. अरे नाटकात कसं नसतं बाळा. आणि मी कशाला रूल कापू? आज समजा याला कोणतरी समजा. मामा मी राजा आहे ना. हो. ह्यो माझा रूम कापतोय. ह्यो प्रधान ह्याला मारून टाका. माझ्यावर वळवा. तुझ्या पाया पडतो. थांब 1 मिनिट थांब. हा बोल तू काय बोलणार होती? एक काम करा ना मामा, त्यापेक्षा राजाच बदलून टाका ना. बदलून टाकायचे मी आहे की इथे खडे खडे चालाय मी. उभं राहायला येते का? हा खाली बस. तू उद्यापासून इकडे येऊच नको रे असं आमच्या. बघा का तमाशा करायची सांगता नीट बस नीट. तुम्ही मोहिनी तुझ्या मुलं समजून सांग. याला समजून सांग. मी का बोलतो? सांगितलंय ना राजा इतकेच मरणार नाही. राजा सर्वात शेवटी मरत. ती पण खोटं खोटं. मग चालतंय. राजा शेवटी बरोबर ना. चालतंय. बरोबर केलं. परत एकदा कर बघू. एकापेक्षा एक नमुना. अरे उंटावरला जो तो शाना. एकापेक्षा एक नमुना. उंटावरला जो तो शाना. अति तिथं होती या माती. अति तिथं अरे होती या माती. गावा मागची ही 7.5. त्याला बी जाते तूप बी जाते. त्याला बी जाते तूप बी जाते. हाती राहते धुपाटन. अर गावाकडच्या करामती. अर गावाकडच्या. असं करीन आपलं नाटक बऱ्यापैकी बसलेलं आहे. चलो सगळ्यांना चहा घेऊन ये. तू खाली बस. बरोबर आहे. आता आम्ही बसू ना. तसा आता बस करा. रेस्ट घ्या थोडं सगळ्यांनी. बसा खाली. मला कळत लागत पायाला. अरे खाली बस. ऐकत जा. उठ. लायकीच्या मोड्याचा राज्य. खाली बस. बस म्हणलं की बसायचं. बसायला जागा नाही.
आणखी काय हा व्यवस्थित चहा दे सगळ्यांना तो देतो मामा सर्वांना चहा नो घे मसाला माझ्या आज तू तर घेतच नाहीस ना हे बाबा मी घेते हे घे, 1000 रुपये द्या सर्वांनी हा? 1000 रुपये मिळते काय थँक्यू चिरू. अशा रीतीनं जवळजवळ 99.99% आपल्या नाटकाची तयारी झालेली आहे. हं? आता मी कामाची लिस्ट काढली त्यानुसार प्रत्येकाने आपापली कामं सांगा. चिनू कपड्याचं कसं काय केलंय आम्हाला सर्वांनी कपडे शिवाय टाकले. बर बर चालत चालत बर मांडवाचं कुठपर्यंत आलंय चालेल मामा सुरत आहे. आणि म्युझिकचं काय केलंय बघ म्युझिक मामा आज तुला दिले अजय तुला दिलंय का होय तुला खूप लक्ष दे बघू शांत मामा तुम्ही मेकअप करा. बर बर व्यवस्थित चांगलं करा. कुठल्या मेकअपच्या काही वस्तू लागल्या तर आण. ठीक आहे मला छान वाटलं तू नको तू वाटणं पिवळीची मेकअपचं सामान बरं ठीक आहे. अशा तऱ्हेनं आपली सगळी व्यवस्थित तयारी झालेली आहे. आता आपला शो एकदम जोरात झाला पाहिजे. हा आपलं गावात नाव खराब नाही झालं पाहिजे. या मामाच्या इज्जतीचा सवाल आहे. हा सगळ्यांनी नीट काम करायचं. कपडे आणल्यात राव सुरू एक नंबर कपडे आणलेत कसली भारी आहेत राव. मामा ड्रेस कसा आहे हा कसला शिपाय भारी वाटतोय. आपलं कामच एक नंबर टाईट असतं. पैसे गेले असतील का कपड्यास काय सांगायचे तुम्हाला माझं तर सगळ्यात भारी वाटतंय मला. चिनूला माहितीये किती पैसे दिले अरे माझा ड्रेस फाटलाय ना बघा हाय का ड्रेस. ए म्हाताऱ्या अरे तुला कोण बघणार आहे खाली. हॅलो एव्हरीवन. मी कशी दिसते? वा 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 अप्रतिम. ती टिकली जरा पदर नीट घे. ए म्हाताऱ्या ते तसंच असतं. मामा येतात आता त्याला घ्या सगळ्यांनी. मामा रेडी हा मामा रेडी नाही मामा रेडा. मी राजा कॅन्सल करीन ना आत्ताच. मामा रेडी मामा मी करतो राजा. चला नाही सगळं झालंय ना. चला मामा ओके 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 ठीक आहे चला. चिरू शेठ यांना एकेकांना नीट इंटरव्ह्यू द्या बाहेर. हो ठीक आहे व्यवस्थित. आणि कोणी नाटक केलं आम्ही मामा कधी यायचं आम्ही बाहेर कधी यायचं आम्ही हा बाहेर कधी यायचं. तुमची एंट्री आहे. चिरू सांगेल तुम्हाला कधी एंट्री येते. ग्रामस्थ हो नमस्कार. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या गावचे शिवतेज नाट्य मंडळ सविनय सादर करीत आहे 2 अंकी नाट्य कलाकृती. ज्या नाटकाचं नाव आहे राणी की प्रेम कहाणी. याचे लेखक आहेत रामचंद्र गायकवाड कंसात मामा अर्थात मीच. याचे दिग्दर्शक आहेत रामचंद्र गायकवाड कंसात मामा अर्थात पुन्हा मीच. यात भाग घेणारे कलावंत राजा लाल्या काका, प्रधान आपले जग्गू सेठ, शिपाई नामदेवराव आणि या संपूर्ण नाटकाचं प्रमुख आकर्षण आपली महत्वाची नायिका मोहिनी भोसले. सविनय सादर करीत आहोत राणी की प्रेम कहानी. सुरू करू मामा. करा करा. राजा
शिपाई शिपाई काय झालं शिपाई उठा शिपाई शिपाई उठा शिपाई काय झालं महाराज महाराज आपलं राज्य छोटं होत चाललेलं आहे राज्याकडे लक्ष द्या महाराज मग काय म्हणता काय चालली राज्याची हाल हवा सगळं सुरळीत चाललंय महाराज इकडे तिकडे आनंदी आनंदकडे होय होय अजून काय होतं मामा अरे राणी सरकार येणार होतं काय झालं मानव राणी राणी सरकार कुठे आहे नको नको प्राणनाथ मी आले या अशी समिती या आपलीच वाट बघत होते बसा बसा आपलंच आहे बसा ए लाल्या हात आणि मी राजा आहे ना तू हात काढ मी राजा आहे मी नाही महाराज महाराजांचा विजय असो महाराज एक अत्यंत दुःखाची बातमी आहे महाराज बोला काय बातमी माहितीये मी मरणार आहे पण मी नाही मरणार मी राजा आहे अरे ते वाक्य त्याच आहे ना असू दे तू लय लेट करतो रे बाबा अरे बाबा ती डायलॉग लिहिलेला आहे तसा कोणी लिहिला ए तलवार आणा चला सर्वांनी चहा प्या 10 रुपये द्या चला माझ्याकडून चहा प्यायचं असेल तर 10 रुपयाला मामाने सांगितलं पैसे घ्यायचे म्हणून अरे चिन्या तू इथं मधल्या नाटकात मध्ये कुठं बसलाय वाट लावली ह्यांनी नाटकाची सगळी प्रेक्षकांनो माफ करा मला कारण काय झालंय यांना विश्वास ठेवून मी नाटक बसवलं ही सगळी येडी जमात माझ्या बोकांडी बसली या त्याच्यापेक्षा मी ते मुंबईतलं नाटक आणलं असतं मला परवडलं असतं खरंच मला माफ करा चुकलं माझं अरे कशा ह्याला माफ करा हिने गावाच्या उराव नाटक बसलं चुकीचं अरे काय रे माम्या पैसे खाती वय रे तू हा ए ना खरी मी दारू पण तुमच्यापेक्षा मोठा करा काय तुम्हाला पैसे खाल्लं मामाला माहित आहे का अंगाव कापड आहे का हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता.